फारच पटकन होणारी, अगदी मोजक्या साहित्यात, खमंग, सुंदर अशी पेढ्याची पोळी करूया. ही पोळी फारच चविष्ट लागते. अगदीच सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. नमस्कार. फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये मी सुखदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि लगेच रेसिपीला सुरुवात करते. पेढ्याची पोळी करण्याकरिता मी इथे मलाई पेढा वापरला आहे. हा 1 पाव मलाई पेढा आहे. त्याला आता आपण हाताने कुस्करून घ्यायचं. पेढ्याला आपल्याला हातानेच बारीक करायचं आहे. मिक्सरला अजिबात करू नका. मिक्सरच्या उष्णतेमुळे पेढ्याला थोडं पाणी सुटू शकतं, कारण त्यात थोडी साखर असते. त्यामुळे आपल्या साखरेचं प्रमाण बिघडू शकतं. हाताने बारीक करून घेतलेला पेढा आपण मोजून घेऊया. हा जवळपास 1 वाटीभर आहे. इथे मी 1 वाटीभरच पिठी साखर वापरते आहे. आणि या सारणात थोडी-थोडी करत पिठी साखर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. आपल्याला हे सगळं हाताने करायचं याकरिता आहे, कारण पेढ्याचा जो गुठळे आहेत, ते छान स्मूथ होऊन त्यात साखर मिक्स होते आणि ते सगळं सारण एकत्र छान रवाळ बनतं. त्यामुळे आपण हाताने मिक्स करतो आहे. यामध्ये मी पूर्ण साखर वापरली आहे. सारण छान रवाळ आणि एकसारखं तयार झालं असलं, की पोळी करताना फार सोपं जातं. ती फाटत वगैरे नाही. चला आता पोळीकरिता गोळा मळून घेऊया. त्याकरिता मी इथे 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच सेम वाटीनी 1 वाटी मैदा घेतला आहे. यामध्ये मी आता 2 चमचे साधं तेल घालते आहे. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून सगळे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आपल्याला हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आपल्या हातात पिठाची मूठ बांधल्या जाईल तोपर्यंत आपल्याला हे सगळं पिठाला चोळून लावून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं-थोडं थंड पाणी घालत आपण नॉर्मल पोळीला जशी कणिक भिजवतो तसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं घट्ट भिजवा. आता हा गोळा 10 ते 15 मिनिटाकरिता रेस्ट करण्याकरिता झाकून बाजूला ठेवून देऊया. बरोबर 15 मिनिटं झाले आहेत. आता आपण गोळ्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं छान मळून घेऊया. गोळा अगदी छान 2 ते 3 मिनिटाकरिता मस्त मळून घ्यायचा. त्यामुळे काय होतं पोळी जेव्हा आपण लाटतो तेव्हा अगदी छान स्मूथपणे ती लाटल्या जाते. ही पोळी अतिशय सोपी आहे करायला. खव्याच्या पोळीला उत्तम पर्याय म्हणजे पेढ्याची पोळी. मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही पोळी बनवली तर 100% पोळी छान बनेल. आता आपण थोडासा कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण घालून आपण पुरणपोळी जशी करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे सारण भरून लाटून घेणार आहोत. जास्तीची कणिक असेल ती बाजूला वेगळी करून घ्या, म्हणजे भरपूर सारण घातलेली पेढ्याची पोळी तयार होईल. आता आपण या गोळ्याला थोडंसं प्रेस करून घेऊया आणि व्यवस्थित लॉक करून जी बाजू लॉक केली आहे ती पोळपाटावर ठेवायची खालच्या बाजूनी आणि हलक्या हाताने पोळीला लाटायला सुरुवात करायची. पोळीला लावण्याकरिता मी इथे तांदूळाची पिठी वापरली आहे. तांदूळाच्या पिठीमुळे काय होतं, पोळी आपली पटकन सरकते आणि काही ओलावा असेल तर तो लगेचच शोषून घेतं. विशेष करून जर तुम्ही गोड पोळी करणार असाल, म्हणजे खव्याची पोळी असेल, पेढ्याची असेल, पुरणाची पोळी असेल, त्याला लावण्याकरिता तांदूळाची पिठीच वापरायची. पिठीमुळे आपली पोळी पोळपाटावरती फार लवकर सरकते. मी इथे अंदाजे एका पोळीकरिता 2-2.5 चमचे सारण घालते आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींशी व्हिडिओ शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या मस्त-मस्त रेसिपीज तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. चला आता आपण पोळी तव्यावरती भाजून घेणार आहोत. मस्तपैकी साजूक तूप घालून सगळ्या पोळ्या अशा छान करून घ्या. ह्या पोळ्या करायला फारच सोपे आहेत, पण तितक्याच खायला चविष्ट लागतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भरपूर सारण घातलेल्या मस्त अशा पेढ्याच्या पोळ्या तयार झाल्या आहेत. बघा काय मस्त झाली आहे. मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही ही पोळी केली तर 100% तुमची पोळी मस्तच बनेल. ही पोळी साजूक तुपाबरोबर विशेषतः गारच खायची असते. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटू. थँक यू.